घरामधून दुर्गंध येत असल्यामुळे पोलिसांनी संपूर्ण घराची झडती घेतली. तेव्हा त्यांना घरात पसारा आणि कोबट वास येत होता. पोलिसांनी घरातील कपाट उघडताच कपाटातून कुजलेला वास आला. तसेच कपाटातून प्लॅस्टिकची मोठी पिशवी बाहेर पडली. पोलिसांनी ती पिशवी तपासली आणि पोलिसांना धक्काच बसला. त्या पिशवीत मानवी शरीराचे काही तुकडे होते. पूर्ण सडलेले, किडे पडलेल्या त्या तुकड्यांची भयंकर जीवघेणी दुर्गंधी येत होती. जवळपास 3 महिने मृतदेहाचे हे भाग कुजत होते. त्यामुळे पूर्ण चाळीमध्ये दुर्गंधी सुटली होती. ही दुर्गंधी कमी करण्यासाठी तिने अत्तराच्या 200 बाटल्या आणि एअर फ्रेशनर्स आणून ठेवले होते. हा खून का झाला होता या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. अशाच नवनवीन क्राईम स्टोरीसाठी कलम 302 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. विनाश जैन वय 55 या मुंबईतील लालबाग येथील कासम चाळीमध्ये रूम नंबर 22 या ठिकाणी त्यांची एकुलती एक मुलगी रिंपल जैन वय 24 हिच्यासह सन 2005 सालापासून राहत होत्या. रिंपलच्या वडिलांचं 2000 सालीच निधन झालं होतं. तेव्हा ती तिच्या आईसह विरारमध्ये राहत होती. वडिलांच्या निधनानंतर रिंपलचे मामा सुरेश कुमार वय 60 यांनी या दोघी मायलेकींना लालबागमध्ये आणले. मामाच्या घरात दोघी राहत होत्या. रिंपलचे मामा हे जवळच्याच घरामध्ये राहत होते. ते आपल्या बहिणीची आणि भाचीची खूप काळजी घ्यायचे. त्यांनी भाचीची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. बहीण आणि भाची या दोघींच्या आयुष्यात कोणतीच अडचणी येऊ नये याची त्यांनी काळजी घेतली. त्यांनी तिच्या शिक्षणाचा खर्च उचलला. तिच्या वडिलांची उणीव जाणवणार नाही याकडे त्यांनी लक्ष दिले. रिंपलने नोकरी करून स्वतःच्या पायावर उभं राहावं असं मामाला वाटायचं. तिने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावं अशी मामाची इच्छा होती. मात्र तिनं नोकरी करण्यास नकार दिल्यामुळे मामा त्या दोघींना शक्य तितकी आर्थिक मदत करत राहिले. मागील 3 महिन्यांपासून बहिणींशी बोलणे होत नसल्यामुळे भाऊ सुरेश पोरवाल यांनी 14 मार्च रोजी बहिणींचं घर गाठलं. भाची रिंपल हिच्याकडे चौकशी केली असता ती नेहमी आई विनाबाबत बोलण्यास टाळत होती. मंगळवारी सायंकाळी रिंपलची चुलती भेटायला घरी आली तेव्हा रिंपलने दार उघडून आई घरात नाही असे बोलून पुन्हा दार बंद करून घेतले. त्यानंतर मामा सुरेश हे घरी आले. मात्र रिंपल दार उघडत नसल्याने त्यांनी तिच्या चुलत भावाला बोलवण्यात आले. भावाने रिंपलला दार उघडायला लावले. आत जाऊन तिच्याकडे आई कुठे गेली याबाबत चौकशी केली तेव्हा आई कानपूरला गेली एवढेच बोलून ती गप्प राहिली. नातलगांना संशय येताच ते काळाचौकी पोलीस ठाण्यात गेले आणि मामा सुरेशचंद यांनी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांची बहीण विना हरवल्याची तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेऊन पोलीस रीना जैन यांच्या घराकडे रवाना झाले. पोलिसांनी जाऊन रिंपल हिच्याकडे चौकशी केली तेव्हा तिने उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र घरामध्ये दुर्गंध येत असल्याने पोलिसांनी संपूर्ण घराची झडती घेतली. तेव्हा विना जैन यांच्या संपूर्ण घरात पसारा आणि कोबट वास येत होता. पोलिसांनी घरातील कपाट उघडताच कपाटातून कुजलेला वास आला. तसेच कपाटातून प्लॅस्टिकची मोठी पिशवी बाहेर पडली. पोलिसांनी ती पिशवी तपासली आणि पोलिसांना धक्काच बसला. या पिशवीत मानवी शरीराचे काही तुकडे होते. पूर्ण सडलेले, किडे पडलेल्या त्या तुकड्यांची भयंकर जीवघेणी दुर्गंधी येत होती. आता मात्र पोलीस कसून तपास करू लागले. त्या घरातील कपाटे, बॉक्स, स्टीलच्या टाक्या अशा सगळ्यांची झडती घेण्यात आली. जे हाती लागत गेले ते मन चक्रावणारे होते. स्त्रीदेहाचे तुकडे तुकडे करून पिशवीत भरून ते ठिकठिकाणी ठेवण्यात आले होते. पोलिसांनी लगेचच फॉरेन्सिक लॅब आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना तपासणीसाठी बोलवून घेतले. घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा झाला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता घरात मार्बल कटर, एक कोयता आणि सुरा सापडला. तसेच रिंपलने आईच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर दुर्गंधी लपवण्यासाठी 200 परफ्यूम घेतले होते. त्या सर्व वस्तू पोलिसांनी जप्त केल्या. मुलगी आणि आई दोघीच घरात राहत असल्याने तसेच मुलीच्या बोलण्यात विसंगती आढळून आल्याने पोलिसांनी रिंपल जैन हिची चौकशी केली. पोलीस चौकशीत रिंपल हिनेच तिच्या आईची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांनी तिला अटक केले. त्यांनी रिंपलला प्रश्न विचारले असता तिने हळूहळू सगळे सांगण्यास सुरुवात केली. रिंपलने आईचे मुंडके कट करून ते कपाटात ठेवले होते, तर हात आणि पाय एका स्टीलच्या टाकीत ठेवले होते आणि शरीराचे अन्य भाग 2 ड्रम्समध्ये ठेवले होते. तिने आईच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी जवळच्या हार्डवेअर शॉपमधून फरशी कापण्याचे मशीन खरेदी केले, तर जवळच्याच एका मेडिकलच्या दुकानातून
रिम्पलने रूम फ्रेशनर, परफ्यूम आणि फिनेल सोल्युशन विकत घेतले. तिने फरशी कापण्याच्या मशीनने आईच्या मृतदेहाचे तुकडे केले. आईचे दोन्ही हात धडापासून वेगळे केले आणि त्यावर ॲसिड ओतले. आईचे हात ॲसिडमध्ये विरघळतील असे रिम्पलला वाटत होते, पण तसे घडले नाही. आपला तो प्लॅन फेल गेल्याने तिने आईच्या मृतदेहाच्या तुकड्यापैकी काही भाग जाळण्याचा प्रयत्न केला. आगीत जळून शरीराच्या भागाची राख होईल असे तिला वाटत होते. मात्र तिने शरीराचा जेव्हा एक तुकडा पेटवून दिला तेव्हा घरात प्रचंड धूर झाला. त्या धुरामुळे आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधले जाईल ही भीती वाटू लागल्याने तिने पाणी टाकून आग विझवली. त्यानंतर तिने ॲसिडमध्ये आईचे हातपाय आणि मृतदेहाचे जळलेला भाग टाकून दिला. पण तरीही तिचा हा प्रयत्नही फेल गेला. आता तिच्याकडे एकच प्रयत्न होता. तिला वाटलं आईचा मृतदेह कुजेल आणि आपोआप नष्ट होईल. त्यानंतर कोणताही पुरावा मागे राहणार नाही. पण मृतदेह कुजल्यामुळे वास सुटला. रिम्पलचे तिच्या आईसोबत पटत नव्हते. एवढ्याच एका कारणामुळे आईची हत्या करून तिचे तुकडे करण्यात आले.